नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत वोटर कार्डमध्ये कशा पद्धतीनं करेक्शन करायचं. तुमच्या वोटर कार्डमध्ये कुठलं नेम करेक्शन असेल, डेट ऑफ बर्थ करेक्शन असेल, मोबाईल नंबर लिंक करायचा असेल, कशा पद्धतीने करायचं आपण आज ते बघणार आहोत. त्यासाठी सुरुवातीला आपल्याला यावं लागेल voter.eci.gov.in या वेबसाईटवर आपल्याला यावं लागेल. ही वेबसाईट मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे. तुम्ही तिथे जाऊन सुद्धा डायरेक्ट क्लिक करून या वेबसाईटवर येऊ शकता. इथं आल्यानंतर तुम्हाला असा काही इंटरफेस दिसेल. इथं आपल्याला सुरुवातीला आपला लॉगिन आयडी पासवर्ड टाकायचा, जो आपला रजिस्टर्ड मोबाईल नंबर तो मोबाईल नंबर टाकायचा. इथं पासवर्ड टाकायचा आणि इथं खाली कॅप्चा टाकायचा आणि रिक्वेस्ट ओटीपीवर क्लिक करायचं. रिक्वेस्ट ओटीपीवर क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवर ओटीपी जाईल. तो ओटीपी आपल्याला इथं टाकायचा आणि व्हेरीफाय लॉगिनवर क्लिक करायचा. ओटीपी टाकल्यानंतर ओटीपी व्हेरीफाय करायचा. ओटीपी व्हेरीफाय केल्यानंतर आपला असा काही समोर इंटरफेस आपल्याला इथं दिसेल. इथं आपल्याला आपलं नेम करेक्शन करायचं आहे. त्यासाठी आपल्याला फिल फॉर्म 8 वर क्लिक करायचं. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा काही इंटरफेस दिसेल. इथे तुम्हाला दोन ऑप्शन दिसत आहे, ऍप्लिकेशन फॉर सेल्फ आणि अदर. तुम्हाला फॅमिलीचे कुठल्या कुटुंबाचा करायचा समजा अदरवर क्लिक करायचा आणि स्वतःचा सेल्फवर क्लिक करायचा. सेल्फवर क्लिक केल्यानंतर सबमिट बटनावर आपल्याला क्लिक करायचा. सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला समोर असा काही इंटरफेस आपल्याला समोर इथे दिसेल. इथं आपल्याला ओकेवर क्लिक करायचं. आपल्याला कोणतं करेक्शन करायचं, आपल्याला त्यावर करेक्शन ऑफ एंटायर इन द एक्झिस्टिंग इलेक्टोरल रोल यावर आपल्याला क्लिक करायचं. इथे क्लिक केल्यानंतर ओकेवर आपल्याला क्लिक करायचं. त्यानंतर समोर आपल्याला असं काही इंटरफेस दिसेल. इथे तुम्हाला तुमचं स्टेट, जिल्हा, इथं तुमचं राज्य, इथं डिस्ट्रिक्ट तुम्हाला दिसेल इथं. त्यानंतर आपल्याला खाली यायचं. इथे खाली आल्यानंतर तुम्हाला असं काही इंटरफेस दिसेल. तुम्हाला जे काही करेक्शन करायचं आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं. नेम करेक्शन आहे, जेंडर करेक्शन आहे, डेट ऑफ बर्थ, रिलेशन टाईप, रिलेटिव्ह नेम, ॲड्रेस, मोबाईल नंबर, फोटो. तुम्हाला जे काही इथं करेक्शन करायचं त्यावर क्लिक करायचं. मला नेम करेक्शन करायचं, मी तेव्हा नेमवर क्लिक करतो. नेमवर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला जे काय नेम करेक्शन करायचं असेल ते आपल्या नेम इथं आपल्याला टाकून घ्यायचं. इथे मला स्वतःच्या नावामध्ये आणि रिलेटिव्ह नेम मध्ये सुद्धा करेक्शन करायचं, त्यावर मी रिलेटिव्ह नेमवर सुद्धा क्लिक करेल. त्यानंतर आपल्याला इथं रिलेटिव्ह नेम टाकायचं. तुम्हाला जे काही नेम करेक्शन करायचं नेम व्यवस्थित इथं टाकून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला खाली यायचं. खाली आल्यानंतर आपल्याला असा काही इंटरफेस आपल्याला समोर दिसेल. आपण टाईप ऑफ सपोर्टिंग डॉक्युमेंट फॉर नेम, आपण नेम करेक्शनसाठी आपलं जे स्वतःचं जे आधार कार्ड किंवा पॅन कार्ड असते आपल्याला अपलोड करायचं. म्हणजे जसं आपलं नाव पाहिजे तसं त्यासाठी आपल्याला क्लिक करायचं. त्याच्यामध्ये तुम्ही सिलेक्ट डॉक्युमेंट्समध्ये तुम्हाला कोणत्याही डॉक्युमेंट, जसं की मी आधार कार्ड इथं क्लिक करतो आणि इथं आधार कार्ड सबमिट करतो. जिथे कुठं आपला इथं आधार कार्ड असेल आपल्याला ते आधार सबमिट करायचं. या अशा पद्धतीने आपले आधार सबमिट झालं. सेकंड टाईप मध्ये सुद्धा तुम्ही इथं दाखल यापैकी एक आपल्याला परत द्यायचं. इथं सुद्धा आधार कार्ड द्यायचं. चॉईस फॉलोवर क्लिक करायचं. त्यानंतर आपल्याला इथं आधार अपलोड करायचा. या अशा पद्धतीने तुमचे सपोर्टिंग डॉक्युमेंट्स अपलोड झाले. त्यानंतर आपल्याला नेक्स्टवर क्लिक करायचं. नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर आपल्याला म्हणजे ज्या दिवशी आपण फॉर्म फिलअप करतो ते डेट ऑटोमॅटिक आपल्याला आलेले. त्यानंतर आपल्याला प्लेस टाकायचं. आपण कुठं राहतो ते आपल्याला प्लेस टाकायचं. नंतर आपल्याला नेक्स्टवर क्लिक करायचं. नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर असं काही इंटरफेस आपल्या समोर दिसेल. आपल्याला इथे आपल्याला कॅप्चा टाकायचा. प्रिव्हियस आणि सबमिट या बटनवर आपल्याला क्लिक करायचं. त्यानंतर आपल्याला असा काही इंटरफेस आपल्या समोर दिसेल. आपण भरलेली माहिती बरोबर आहे की नाही आपल्याला ती
चेक करून घ्यायची. त्यानंतरच आपल्याला सबमिट करायचं. माझी भरलेली माहिती बरोबर आहे, त्यामुळे सबमिट बटनावर क्लिक करतो. सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर असा काही समोर आपल्याला इंटरफेस येतो. आर यू शुअर? तुम्ही कन्फर्म आहात केल्यावर कन्फर्म आपल्या येस बटनावर क्लिक करायचं. येस बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा काही इंटरफेस आपल्याला दिसेल. जो काही करेक्शन होता अशा पद्धतीने आपलं सक्सेसफुल झालेला आहे. इथून आपल्याला आपला हा नंबर कॉपी करून घ्यायचा, म्हणजे फ्युचर रेफरन्ससाठी ठेवायचा. इथून आपलं डाउनलोड अक्नॉलेजमेंटवर क्लिक करायचं. अशा पद्धतीने आपलं अक्नॉलेजमेंट डाउनलोड झालंय. या अशा पद्धतीने तुम्ही फिलअप केलेला फॉर्म तुम्हाला अशा पद्धतीने दिसेल. ओके या बटनावर क्लिक करायचं. तुम्ही इथं तुमचं स्टेटस बघू शकता. इथे येऊन ट्रॅक युअर ॲप्लिकेशन आल्यानंतर इथं आपला रेफरन्स नंबर टाकायचा, आपण तो कॉपी केलेला. आपलं इथं राज्य निवडायचं. सबमिट या बटनावर क्लिक करायचं. या अशा पद्धतीने तुम्ही करेक्शनसाठी ॲप्लिकेशन केलं तुम्हाला असं दिसतंय. सध्या तुमचं ॲप्लिकेशन सबमिट झालेलं आहे. व्हिडिओ कसा आवडला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. असेच व्हिडिओचे नवीन नोटिफिकेशन बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू, धन्यवाद.